संध्याकाळ कशी जाते ना ते समजतच नाही. संध्याकाळी चालू झालेली कामे रात्री झोपेपर्यंत चालूच असतात. मी संध्याकाळी छान पाण्यामध्ये मीठ टाकून फरशी पुसून घेतली. याने धूळ तर निघून जाते, पण नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाते. थोडीफार भांडी पडली होती, तीही घासून घेतली. तेवढ्यात आद्यासुद्धा झोपेतून उठली होती. मग तिला छान दूध, बोर्नव्हिटा दिला. त्यानंतर तिला जायचं होतं खाली खेळायला, पण ती काही गेली नाही. मग तेवढ्यात मी पण फ्रेश झाले, छान माझं आवरून घेतलं आणि देवपूजा करायला गेले. आणि देवपूजा करताना मला दिसलं, की माझ्या दिव्याची वातीचे असं फूल तयार झालंय आणि रीलमध्ये मी पाहिलं होतं, की ते चांगलं असतं फूल तयार झालेलं. त्यानंतर छान उंबरठ्यावरती कापूर जाळला आणि मग जी काही कपडे वाळली होती त्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. कारण काल खूप जास्त कपडे होते धुवायला. ती व्यवस्थित वाळल्यानंतरच मी कपाटामध्ये ठेवून दिली. आद्यासाठी मी काही वर्कशीट मागवले होते 2, ते आले होते आज. दुपारपासून पोरगी अभ्यास करते, त्या वर्कशीटला सोडलंच नाही. म्हणजे तिला आधी सांगावं लागायचं, की अभ्यास कर, कर. पण आता ती मनानेच करते. मग त्यासोबत माझं पण मी पुस्तक वाचून घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणाला मी फक्त फ्रुट्स खाणार होते. आद्याला भाजी चपाती दिली. पण शेवट मात्र छान आईस्क्रीमनेच केला. थोडंसं इनबॅलन्स